ब्रेकनंतर पुन्हा एकदा जाऊयात पाशा पटेल यांच्याकडे। पाशा पटेल, किशोर तिवारींनी या ठिकाणी वास्तवच तुमच्या समोर मांडलेलं आहे। अर्थात तुम्ही म्हणताय नोकरशाही ऐकत नाही, बँका आमचं ऐकत नाहीत, मग शेतकऱ्यांचं तरी बँका कसं ऐकणार? नाही, बरोबर आहे की आता खासदार जे बोलले की फक्त 11% शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा झालेला आहे। मी खासदार साहेबांना एक गोष्ट सांगू इच्छितो। खासदार साहेब, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा बँका तुमच्या ताब्यात आहेत। त्या बँकाची अवस्था काय केली आहे तुम्ही? का तर शेवटी कर्ज पुरवठा द्यायला काही सिस्टीम लागते ना, ती सिस्टीम सगळी तुम्ही त्याची वाट लावली। बँका सगळ्या खाऊन टाकलेल्या आहेत। कुठली सहकारी बँक आता शिल्लक नाही। मराठवाड्यात मी बघतोय 8 बँकापैकी एक लातूर जिल्हा बँक होती, ती पण सगळ्या शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकत नाही अशी अवस्था करून झालेली आहे। भूविकास बँकेची वाट तुम्ही सगळ्यांनी लावलेली आहे। आता तुम्हाला वर्षभरामध्ये लगेच 6 महिन्यांमध्ये शेतकऱ्याला कर्ज देण्यासाठी दुसरी व्यवस्था का नाही केली? मी काय म्हणतो तुम्हाला ऐकून घ्या की हे एका दिवसामध्ये होणारी घटना नाही, एका दिवसामध्ये होऊ शकत नाही की सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची वाट लागलेली आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी त्या बँका खाऊन टाकलेले, डबघाईला आलेले आहेत। ह्यांचे बऱ्याच बँकेचे लायसन्स रद्द झालेले आहेत। एवढं ह्यांचं कर्तृत्व आहे। सगळी सिस्टीमच यांनी रक्त पुरवठा करणारी जर रक्तवाहिनी जर नासवून टाकली तर रक्त जाणार आहे कसं? हो, आणि ज्यांनी रक्तवाहिनी नासवली त्यांनीच म्हणायचं की हे लोकांना हे आहे म्हणून। जी राजीव सातव, बोला तुम्ही। पाशा पटेल साहेब, मागच्या 1 वर्षापूर्वी मोदी साहेबांनी सांगितलं होतं की देशाचा सगळा कारभार सुधारायचा असेल तर 56 इंचाची छाती पाहिजे। 1 वर्षापूर्वी मोदी साहेब यवतमाळला आले होते, 50% भाव वाढवून देणार होते। ज्या सभेमध्ये मोदी साहेब येऊन बसले, ज्या मीटिंगमध्ये मोदी साहेब येऊन बसले, त्यातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली। ज्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री गेले त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्याच्या पत्नीने सुद्धा आत्महत्या केली। 50% भाव वाढवून द्यायला बँकांचा काय संबंध येतो? तुम्ही 100 दिवसामध्ये काळा पैसा आणून देणार होते, त्याच्यात बँकांचा काय विषय? पाशा पटेल साहेब, अहो गोपीनाथराव मुंडे गेले, तुमचा भाजपमधला आवाज उरला नाही। पाशा पटेल साहेब, अहो तुमची चळवळ, तुमचं कष्ट, तुमची मेहनत आहे का भाजपमध्ये? तुमच्याबद्दल असलेली आत्मीयता, तुमची शेतकऱ्यांबद्दल असलेली तळमळ भाजपमधल्या एका तरी नेत्याला माहितीये का? मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न तरी माहिती आहेत का? राज्यातला कुठला मंत्री बांधावर जाऊन शेतकऱ्याचे प्रश्न समजून घ्यायला लागलेला आहे? एकटा पाशा पटेल त्या पक्षामध्ये शेतकऱ्यांबद्दल बोलणार असेल आणि बाकी सरकारला काही घेणं देणं नसेल, असं सरकार हे अच्छे दिन नाही असू शकत। प्रत्येक वेळी काँग्रेसवर दोष ठेवायचा। 1 वर्षापासून राज्य तुमचं, देशामध्ये तुम्ही आहात, तुम्ही हेच सांगणार आहात का पुढचे 5 वर्ष की काँग्रेसवाल्यांनी वाट लावली, काँग्रेसवाल्यांनी चुका केल्या? अहो आमच्या चुका झाल्या, लोकांनी आम्हाला शिक्षा दिली, पण 1 वर्ष झालं तुम्ही आज सत्तेवर, तुम्ही काय करत आहात? जी पाशा पटेल, बोला अगदी थोडक्यात। सातव साहेब 1 मिनिटामध्ये सांगतो। माझी भूमिका तुम्हालाही माहितीये, मी शेतकऱ्याच्या कुठल्या विषयावर काय अभ्यास केला तुम्हाला चांगलं माहितीये, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या शेतकरी आता आत्महत्येला येऊन टेकलेला आहे ती 1 दिवसाचा खेळ नाही होते, ते फार फार पूर्वीपासून चाललेली घटना आहे। तिला बदलण्यासाठी 1 वर्षापूर्व काळ असू शकत नाही। सगळ्या 1 मिनिट ऐकून घ्या। शेतकऱ्याचा पतपुरवठा वाढवावा लागणार आहे। आता माझ्या मित्रांनी सांगितलं, किशोर तिवारींनी, 100% पतपुरवठा वाढवावा लागणार आहे, सिस्टीम उभी करावी लागणार आहे। आणि तुम्ही जे म्हणताय ना, नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं उत्पादन खर्च आणि 50% नफा, हा विषय राजकीय दृष्ट्या ऐरणीवर आणायचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे। ज्या अर्थी त्या माणसाने हा विषय बोललेला आहे ह्याच्या अर्थी मला असं वाटत नाही की ते पळ काढतील। नक्कीच या विषयावर सोल्युशन शोधलं पाहिजे, का तर हा देशातला शेतकरी वाचू शकत नाही। एक तर पाशा पटेल, या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सतीश बोरुल काय बोलतायत? सतीशजी बोला। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पतपुरवठा वाढवलाच पाहिजे। मी पाशा पटेल यांना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की पाशा पटेल साहेब, स्वामीनाथन समितीने जो
अहवाल दिला, तो काँग्रेस सरकारने त्याला कचऱ्याची टोपी दाखवली, हे मान्य करतो. निवडणुकीमध्ये भाजपने तो अहवाल अंमलात आणण्याचं आश्वासन दिलं. पण जेव्हा सुप्रीम कोर्टात मोदी सरकारने एक ऍफिडेव्हिट दाखल केलं की मोदी सरकारने पण स्वच्छ सांगितलं की आम्ही शेतकऱ्याला स्वामीनाथन समितीप्रमाणे मालाला भाव देऊ शकत नाही, मग अशी दुटप्पी भूमिका घेतं सरकार. एक. दोन, आपण आज विचार करताना फक्त बँकेचा पतपुरवठ्याचा विचार करतो. 2014-2015 साली जेव्हा ऍग्रिकल्चर प्रोड्यूस कॉस्ट अँड प्राइसची कमिटीची मिटिंग झाली, त्यात कापसाचा भाव 4,000 वरून 4,050 वर नेला. तुम्ही जर का शेतमालाला भावच देणार नाही आणि एखादी अशी घटना घडल्यानंतर एखाद्या बँकेला किंवा वित्तीय संस्थेला दोषी धरणार आहात, तर आम्हाला एकच पाहिजे पाशा पटेल साहेब की धोरणात्मक बदल पाहिजे. शेतीमालाला भाव आला पाहिजे. मला उमेश पाटलांकडे जायचे. उमेश पाटील, निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी सरकार जबाबदार आहे, मंत्र्यांवर या ठिकाणी गुन्हे दाखल करा असं भाजप म्हणत होतं. आज स्वतः भाजप सरकारमध्ये असताना आता गुन्हे कोणावर नोंदवायचे? मला खरं तर आश्चर्य वाटतंय. पाशा पटेल यांनी आयुष्यभर हा शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला. गोपीनाथ मुंडे हे या महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीत जरी असले तरी ते संघीय राजकारणाच्या थोडेसे बाहेरचे, म्हणजे शेतकऱ्यांच्या पठडीतले ते नेते होते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून बरेच बहुजन नेते हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बरोबर भाजपमध्ये गेले. मुळात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्याकडे, ज्यांच्याकडे ही सूत्र आहेत आता सध्या राज्याची देशाची, यांना शेतीतलं काही कळतच नाही आणि हे पाशा पटेल खाजगीत देखील मान्य करतील. देवेंद्र फडणवीसांना ना कळतं ना गडकरी साहेबांना कळतं. त्यामुळे त्यांनी त्यांचं ते खताचं मूत्रज्ञान त्यांनी परवा सांगितलं. आणि एकनाथराव खडसे साहेब तर म्हणाले की शेतकऱ्यांकडे साधं मोबाईलचं बिल भरायला पैसे आहेत, मग लाईटचं बिल भरायला काय होतंय. अशा पद्धतीची शेतकऱ्यांच्या बद्दलची भावना असलेली लोक आहेत. अनेक विषय आता मगापासून मी चर्चेमध्ये ऐकतोय. पाशा पटेल ह्या बँकेच्या संदर्भामध्ये पूर्वीच्या सरकारला, पूर्वीच्या कारभाराला दोष देत आहेत. पाशा पटेल साहेब, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे किंवा मान्य तरी केली पाहिजे. 10 वर्ष पवार साहेब कृषी केंद्रात कृषी मंत्री होते. त्याच काळामध्ये या देशातला शेतकरी अडचणीत असताना त्याच्या डोक्यावरचं 71,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं होतं. माफ केलं होतं का नव्हतं, ही गोष्ट तुमच्या सरकारने आज शेतकरी अडचणीत असताना केली आहे का? ज्या शेतकऱ्याला 14% व्याजदराने कर्ज दिलं जायचं, त्या शेतकऱ्याला 14%वरून 0% व्याजापर्यंत व्याजाचा दर आणला का नाही आमच्या सरकारनं? पूर्वीच्या काळामध्ये ह्याच नॅशनलाइज बँका अनिवार्यपणे कर्ज वाटप करत नव्हत्या, त्यांना कंपल्सरी केलं गेलं कर्ज वाटप करायला. आणि हे कर्ज वाटप 80,000 कोटीवरून ह्या मागच्या 10 वर्षामध्ये जवळपास 8.5 लाख कोटीपर्यंत नेलं गेलं. हे सगळं उपाययोजना. आत्महत्या होत आहेत ही वस्तुस्थिती आहे, परंतु तुमच्या सरकारच्या काळामध्ये तुम्ही असं त्याचं भांडवल केलं की जणू काही आमचं सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही आणि आम्हीच या सगळ्या शेतकऱ्यांना आत्महत्येला जबाबदार आहोत. विधानसभेच्या रेकॉर्डमध्ये तुमची भाषणं आहेत. तुम्ही असं भाषण केलं होतं की 302चे खटले तुमच्यावर दाखल केले पाहिजेत. मग आता तुमच्या राज्यात तुम्ही सरकार आल्यापासून जवळपास दररोज 7 आत्महत्या होत आहेत. माझ्याकडे काही टिपण आहेत. विदर्भामध्ये आत्महत्या होत आहेत, मराठवाड्यामध्ये होत आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत आहेत. मग तुम्ही निवडणुकीच्या अगोदर प्रचार करताना या सगळ्या गोष्टीला आम्हाला जबाबदार धरलं, मग आता ज्या आत्महत्या होत आहेत याची जबाबदारी तुम्ही का स्वीकारत नाही? जी बरोबर. याचं उत्तर उमेश पाटील, आपण याचं उत्तर पाशा पटेल यांच्याकडून घेणार आहोत. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे सरकारी योजनांचा फायदा शेतकऱ्यांना मिळतो की नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात हे शोधण्यासाठी 2 जिल्ह्यांमध्ये सरकारनं 13 प्रधान सचिवांची समिती नेमली. या समितीनं दिलेला अहवाल जो आहे तो शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणार आहे असं मला वाटतं. किशोर तिवारी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत या संदर्भात. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.